महाराष्ट्रातलं जे पुढचं भविष्य काळातलं राजकारण आहे, ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणार आहे त्याबाबतीत सुद्धा एक सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे। याशिवाय विधान परिषद सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आज मोकळं आहे, झालेलं आहे, खाली आहे। विधानसभेचं सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही। या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे, सविस्तर चर्चा झालेली आहे। पुढचा जो काळ आहे त्याबाबतीत जे राजकारण आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, याबाबतीत आम्ही एकत्र पद्धतीने निर्णय करतो आहोत। तुमची ताकद विधान परिषदेत आमदारांची संख्या जास्त आहे, तर विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस नाही आहे ना, म्हणजे आम्ही ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे। ती सुद्धा आज फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे। हे दोन्ही गोष्टी आहेत। दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत, राम शिंदे यांना सुद्धा, आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत। नाही, याही संदर्भात चर्चा झालेली आहे। आम्ही उद्धवजींशी झालेली चर्चा, उद्धव साहेबांबरोबर आम्ही दिल्लीच्या आमच्या हायकमांडशी चर्चा करणार आहोत, आणि हायकमांडच्या चर्चेनंतर यावर आम्हाला अधिक भाष्य करता येईल। आज आम्ही त्यावर फार काही बोलू इच्छित नाही। पण उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं की ते राज ठाकरे आणि ते एकत्रित लढणार आहेत, या संदर्भात काही तुम्हाला स्पष्टता असं आहे की आम्ही त्यावर त्यांची काय चर्चा झाली हा आमचा संबंध नाही, आमची काय चर्चा होती आहे यावर आमचा संबंध आहे। नाही, त्यामुळे आम्ही आघाडीत आहोत। आम्ही दोघांनी किंवा तिघांनी मिळून आमच्या आघाडीतील तिघांनी एकत्रित निवडणुकीच्या संदर्भात कसं पुढे जायचं यावर चर्चा। नाही, याआधी उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषणं असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुका लढतो। आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेमध्ये? मी त्या संदर्भातच बोललो, परत पुन्हा रिपीट करतो आहे। ती जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू, दिल्ली आमचे हायकमांड आहेत, हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ। थोडासा तुम्ही जरा पेशन्स ठेवावं असं आमचं मत आहे। निश्चित रूप से माननीय बाला साहब थोरात CWC मेंबर और कांग्रेस के हमारे राज्य के वरिष्ठ नेता और अमीन पटेल साहब हमारे उपनेता विधानसभा के, ये दोनों नेता हमारे उपस्थित थे। उनके उपस्थिति में विस्तृत चर्चा हुई। इस विस्तृत चर्चा में काफी देर तक हमने हर विषय को लेकर चर्चा की। आने वाले चुनाव में, भविष्य में जो चुनाव होने जा रहे हैं उसको लेकर क्या स्ट्रेटेजी अपनाएं, क्या अलायंस के बारे में, इसके बारे में भी चर्चा हुई है। और उसके साथ साथ विधान परिषद का जो जगह अभी रिक्त हुई है, खाली हुई है, उसको भी लेकर हम लोग चर्चा किया है। और ये अच्छी चर्चा हुई, सब पॉजिटिव चर्चा हुई है। हम लोग फिर से पवार साहब को मिलने वाले हैं। पवार साहब आज दिल्ली में, और हमने सीएम साहब का भी समय मांगा है। तो सीएम साहब से भी हम चर्चा करेंगे, और उनके चर्चा के बाद हम आपके सामने फिर से आएंगे। कांग्रेस के पास संख्या बल है विधान परिषद में, निश्चित रूप से संख्या बल हमारा बड़ा है, उसमें तो है ही, वो कोई छुपा हुआ नहीं है, और जगह रिक्त है। तो इसीलिए हमने इस विषय को लेकर